ज्या काळात महिलांवर अनेक बंदी घातली जात होती, साधारण घरातून बाहेर पडण्यासाठी देखील पुरुषांची परवानगी घ्यावी लागायची. चूल आणि मुलं यातच तीच आयुष्य जायचं, तिला स्वप्न बघण्याचा अधिकार नव्हता. अशा काळात आपण आकाशात उच्च भरारी घ्यायची, आपल्या कुटुंबाच आपल्या देशाचं नाव मोठं करायचं हे स्वप्न डोळ्यात घेऊन ती जगत होती. ती म्हणजे सरलाट कराल. त्या भारताच्या पहिल्या महिला पायलट झाल्या. जगातील सर्व विरोधांना तोंड देत त्यांनी स्वतःचं आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं. होय, सरलाट कराल यांनी वयाच्या 22व्या वर्षी विमानाची उड्डाण भरत इतिहास रचला. वर्ष 1936 मध्ये सरलाट कराल एअरक्राफ्ट उड्डाण भरणारी पहिली महिला पायलट होती. त्यांनी चक्क साडी नेसून उड्डाण भरली. त्या सरलाट कराल यांचे जन्म 15 मार्च रोजी दिल्ली येथे झाले होते. त्यांनी 1929 साली दिल्लीत असलेल्या फ्लाइंग क्लबमध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि येथेच त्यांची भेट पी.डी. शर्मा यांच्याशी झाली होती. त्यांसोबत विवाह केल्यानंतर त्यांनी पत्नीला व्यावसायिक विमान चालक होण्यासाठी प्रोत्साहित केले. पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे सरलाट कराल जोधपूर फ्लाइंग क्लब येथे ट्रेनिंग घेत होत्या. 1936 मध्ये लाहोर येथील विमानतळ त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी होता, जेव्हा 22 वर्षीय सरलाट कराल यांनी जिप्सी मॉथ नावाच्या 2 सीटर विमान उडवले. परंतु 1939 त्यांच्यासाठी दुःखद राहिले. कमर्शियल पायलट लायसेन्स घेण्यासाठी कठोर मेहनत करत असताना दुसरं विश्वयुद्ध सुरू झाले. फ्लाइट क्लब बंद पडलं आणि त्यांना आपली ट्रेनिंग मध्येच थांबवावी लागली. याहून दुःखद म्हणजे याच वर्षी एका विमान अपघातात त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या लाहोराहून पुन्हा भारतात आल्या आणि मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये भरती झाल्या. येथे त्यांनी पेंटिंगचे शिक्षण घेतले आणि फाईन आर्टमध्ये डिप्लोमा देखील केला. भारताचे विभाजन झाल्यावर सरला आपल्या दोन्ही मुलींसोबत दिल्लीला परत आल्या आणि येथे त्यांना पी.पी. कराल भेटले. दोघांनी 1948 मध्ये विवाह केले. नंतर त्या यशस्वी आणि उद्योजक पेंटर झाल्या. सरला एका नवीन आणि आत्मविश्वासाने भरलेल्या भारतीय स्त्रीचा चेहरा दर्शवते. ती धैर्य आणि दृढनिश्चयाची ताजी झुळूक म्हणून आली आणि शेकडो पिढ्यांसाठी प्रेरणा दिली. दुर्दैवाने मार्च 2008 मध्ये तिच्या मृत्यूनंतर तिची कहाणी दफन झाली. तिच्या आयुष्यातील साधा आदर्श असा होता.